काय काय चाललंय? झाली का दिवसभरातली कामं सगळी? का अजून काही राहिलंय? राहिली ना. एक गोष्ट आहे जी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती तुम्ही दिवसभरात एकदा सुद्धा केली नसणार, आय एम शुअर. कारण की मला सुद्धा ते करायचे असते, पण मी ते करायला विसरते. पण आज रात्रीपासून फक्त 2 मिनिट ती गोष्ट मी माझ्या लाईफमध्ये रोज फॉलो करणार. हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूनम संगीता. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की मी आपण सगळे एकत्र ग्रो करणार आहोत. आणि हे जे टॉपिक्स आहेत ज्या विषयांवरती मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले किंवा आज बोलते किंवा आधी आणखीन पुढे बोलेन, ते टॉपिक्स नक्कीच तुम्ही याआधी कुठेतरी ऐकले असतील, वाचले असतील, व्हिडिओज बघितले असतील. पण मी आधी जसं सांगितलं की हा व्हिडिओ किंवा माझे येणारे अजून पुढचे व्हिडिओ असतील ते रिमाइंडर म्हणून तुम्हाला काम करतील. असं नाही की मी काही जगावेगळं कुठलं ज्ञान देत नाही. नक्कीच मला माहिती आहे तेच तेच बोलत असेल असं तुम्हाला वाटत असेल की तीच गोष्ट सांगते जी आम्ही ऐकली आहे, पण फॉलो केली का तुम्ही? नाही. कारण माझ्याबद्दल पण असंच झालेलं. मी खूप व्हिडिओ बघत होते, असे मोटिवेशनल व्हिडिओ, आणि स्ट्रॉंग फील व्हायचं आणि आता करायचं. इतकं मला जेवढं आतून मोटिवेशन यायचं तितकं मी तेवढं करत नव्हते. कारण माझ्या लाईफमध्ये मी डिसिप्लिन फॉलो केला नव्हता. मग मला असं वाटलं की आत्ता जर का मी माझ्या लाईफमध्ये तो डिसिप्लिन आणण्याचा प्रयत्न करते तर का मी तुमच्याबरोबर तो शेअर करू नये? मग भलेही तुम्ही ते टॉपिक्स आधी ऐकले असेल, तुम्हाला त्याबद्दल माहिती असेल. या व्हिडिओचा सगळ्यात इम्पॉर्टंट या ॲक्च्युली नॉट व्हिडिओ, पूर्ण जर्नीचा हाच अर्थ आहे की किंवा या जर्नीचा तोच अर्थ आहे की आपण सगळ्यांनी आपल्या लाईफमध्ये डिसिप्लिन फॉलो केला पाहिजे. जसं की मी म्हणाले, रोज रात्री 2 मिनटं आपण स्वतःसाठी द्यायला पाहिजे. आपण दिवसभरात आपल्याबरोबर कितीतरी गोष्टी घडतात. कुणी आपल्याला मदत करून जातं तेव्हा आपण सहजपणे 1 सेकंद न थांबता थँक्यू असं म्हणून जातो. आपण कितीतरी गोष्टी अशा केलेल्या असतात ज्याच्याबद्दल आपण स्वतःलाच थँक्यू म्हणत नाही. ठीक आहे, नसेल आजचा दिवस तितका परफेक्ट गेला नसेल, आजच्या दिवसात तसं काही इंटरेस्टिंग झालं नसेल, इट्स ओके. पण आपण आपली कामं केलीत, आपण स्वतःला स्ट्रॉंग ठेवलं, स्ट्रॉंग ठेवून हसत कामं केलीत, मग एक थँक्यू आपण स्वतःला नाही का म्हणू शकत? स्वतःसाठी वेळ नाही का देऊ शकत? मला असं नेहमी वाटतं की माझ्या लाईफमध्ये जितक्या गोष्टी घडत गेल्यात, जितक्या गोष्टी घडत आलेल्या आहेत, घडत आहेत, त्या गोष्टी नेहमी माझ्या चांगल्यासाठी आहेत. त्यात मी बऱ्याचदा चुकले, बऱ्याचदा काही गोष्टी मला जमल्याच नाहीत. पण म्हणून मी स्वतःला इग्नोर करणं हे कितपत योग्य आहे? अजिबात नाही. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीही करत असाल, कोणतेही तुम्ही काम करत असाल, कोणत्याही फील्डमध्ये असाल, तुम्ही घरी असाल, तरीसुद्धा फक्त रोज रात्री 2 मिनिट स्वतःसाठी वेळ देऊन, आज मी किती छान गोष्टी केल्या, कशाला काही गोष्टी चुकल्या, जमल्या नाहीत, त्याला विसरून द्या. तुम्हाला काय जमले
गोष्टी बघा आणि त्याच्यावर फोकस करा. बी हॅपी, बी थँकफुल. आणि काय सांगायचं, जर का तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी तुमच्या मनाला हलकं वाटलं असेल हा व्हिडिओ बघून, तर हा व्हिडिओ सेव्ह करा. ज्यांना तुम्हाला जसं वाटतं की ज्यांना गरज आहे रिमाइंडर हा पाठवण्याची, तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. आणि जर का तुम्हाला असे व्हिडिओज नको असतील किंवा आणखीन पाहिजे असतील, तुम्हाला थोडासा जरी तुमच्या हा व्हिडिओ बघताना जर का तुम्हाला थोडंसं जरी छान वाटत असेल तर कॉमेंट करा. आणि ऑफकोर्स रोज रात्री 2 मिनिट स्वतःसाठी द्या. सी यू सून.